नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, देशी गायींना आता राज्यमाता, गोमाता असं घोषित करण्यात आलेलं आहे. हा जी-आर काल सरकारने काढलेला आहे आणि याच्यातला सगळ्यात मेन मुद्दा जो आहे हे कशासाठी? तर याचे 5 मूळ मुद्दे आहेत मित्रांनो, की प्राचीन भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व, म्हणजे गायीला धार्मिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून मान कसा दिला जातो. गायीचे दुधाचे पौष्टिक मूल्य म्हणजे गायीच्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ आहारात त्यांची पौष्टिकता कशी आहे हे लक्षात घेऊन पंचगव्याने महत्व म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धतीने पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याचा वापर कसा करून आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या निसर्गासाठी कसं चांगलं आहे. सेंद्रिय खतासाठी शेतीसाठी योगदान म्हणजे देशी गायींचं शेण आणि गोमूत्र सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं आणि पर्यावरणासाठी आणि जमिनीसाठी आणि रसायनमुक्त म्हणजे केमिकल फ्री शेतीला चालना देण्यासाठी हे महत्वाचं आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे देशी गायींची घटलेली संख्या. आपल्याला माहिती आहे दूध उत्पादन दुसऱ्या गायीचं, हायब्रिड गायींचं, म्हशींचं जास्त असल्यामुळं देशी गायींचं प्रमाणच या देशातलं खरं तर कुठेतरी कमी झालेलं आहे आणि त्यांना चालना देण्यासाठी त्या संख्येत घट झालेली त्यांना वाढ होण्यासाठी हे एक उपक्रम सुरुवात केलेली आहे सरकारने. आता याच्यामध्ये कदाचित अजून पुढे काही नवीन गोष्टी घडतील. याच्या अंडरमध्ये नवीन स्कीम्स येतील ज्याच्यात देशी गायींचं पालन पोषण होईल असं आपण अपेक्षा ठेवूया सरकारकडून. आणि हा असा कालचा एक निर्णय आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून मला सांगा की तुमचा याच्यावरती काय विचार आहे. हे बरोबर आहे, चूक आहे? तुम्हाला काय वाटतं सरकारनं असं करायला पाहिजे होतं, नव्हतं? किंवा अजून तुम्ही काय करायला पाहिजे होतं असं काय सुचवू शकता? हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.